तितकं सोपं आहे का बिनविरोध निवडून येणं आणि किती परिश्रम यासाठी घ्यावे लागतात? बिनविरोध जेव्हा व्हायचं असतं तेव्हा तुम्हाला वेगळे परिश्रम घ्यावे लागतात. कारण विरोधकांचा तर विरोध असतोच, ते समोर उमेदवार उभे करतात, पण अदृश्य विरोध खूप जास्त असतो. तो अदृश्य विरोध तुम्हाला ओळखावा लागतो. इतर बऱ्याच ठिकाणी सर्व पक्षीयांचे उमेदवार आहेत. रवी लांडगेंच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी काही दबाव आहे का त्यांच्यासमोर? रवी लांडगेंची काही दहशत वगैरे आहे असं काही नाहीये ना? अर्ज भरण्यापूर्वी पण काही अपक्ष येत असतात जे अर्ज भरायला येतात, मग त्यामध्ये काही स्वपक्षीयांनी त्यांच्या मागे ताकद लावलेली असते, काही विरोधी पक्षांनी पण ताकद लावलेली असते. हे डावपेच खेळले जातात. तर ते डावपेच तुमच्या लक्षात कसे आले? आणि उमेदवाराला बिनविरोध निवडून यायचंय, तो मोठं अर्थकारण करत असतो. मोठा लाभ जो आहे तो अपक्ष उमेदवार असेल किंवा आपल्यासमोर पक्षाचे उमेदवार येणार आहेत त्यांना देत असतो. तर रवी लांडगे यांनी असे काही लाभ उमेदवारांना दिलेला आहे? निवडणुकांमध्ये हा उमेदवार बिनविरोध निवडून आला, तो उमेदवार बिनविरोध निवडून आला असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र बिनविरोध निवडून येण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, विरोधी उमेदवारांची मनधरणी नेमकी कोणत्या शब्दात करावी लागते आणि स्वपक्षीयांसह विरोधी पक्षातल्या नेत्यांचे डाव कसे हाणून पाडावे लागतात हे आपण जाणून घेणार आहोत. आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवडमधून सलग 2 वेळा बिनविरोध झालेले भाजपचे रवी लांडगे आता आपल्यासोबत आहेत. 2017मध्येही भाजपचं आपणच खातं उघडलं, आत्ताही आपणच खातं उघडलं. हे ऐकायला खूप बरं वाटतंय, पण तितकं सोपं आहे का बिनविरोध निवडून येणं आणि किती परिश्रम यासाठी घ्यावे लागतात? नमस्कार. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक म्हणलं की संघर्ष आलाच, परिश्रम आलेच, पण त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष निवडणूक लोकांमध्ये जाऊन लढता त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं की आपल्याला लोकांमध्ये जाऊन त्यांची मनधरणी करायची आहे, त्यांना आपलं करून त्यांच्याकडून मतदान घ्यायचं आहे. पण बिनविरोध जेव्हा व्हायचं असतं तेव्हा तुम्हाला वेगळे परिश्रम घ्यावे लागतात. कारण विरोधकांचा तर विरोध असतोच, ते समोर उमेदवार उभे करतात, पण अदृश्य विरोध खूप जास्त असतो. तो अदृश्य विरोध तुम्हाला ओळखावा लागतो. तो विरोध प्रशासकीय असू शकतो किंवा नकारात्मक भावनातून निर्माण झालेला असतो. त्याच्यावर तुम्हाला मात करावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही होऊ शकता. खरं तर पहिला टप्पा असतो तो पक्षीय, ज्यांना चिन्ह या ठिकाणी राज्यस्तरीय पातळीवरचे पक्ष असतील, केंद्रातले पक्ष असतील, त्यांना थोपवणं गरजेचं असतं. तर असे काही उमेदवार तुमच्यासमोर उभे होते का आणि त्यांना तुम्ही कसं थोपवलं ज्यावेळेला छाननी सुरू होती त्यावेळेला? माझ्यासमोर आम आदमी पार्टी पुरस्कृत एक प्रसाद ताटे म्हणून उमेदवार होते. ते आमच्याच प्रभागात पूर्वी राहत होते, आता बाहेरगावी राहतात. परंतु प्रसाद ताटेंनी स्वतः येऊन मला पाठिंबा दिला आणि ते कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे यांच्या विचारांशीच प्रेरित आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी ओबीसी मधून लढलो नसतो किंवा फॉर्म भरला नसता जर रवी भाऊ ओबीसीत असते तर. त्यांनी स्वतःहून माघार घेतली, पाठिंबा दिला. आणि दुसरे उमेदवार एक होते निलेश सूर्यवंशी म्हणून, त्यांना मनसेचा अधिकृत फॉर्म भेटला होता, परंतु जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी जी पोच असते तीच त्यांच्याकडे नव्हती. निवडणूक आयोगाने हे लक्षात आणून दिलं, त्यांनी त्यांचा फॉर्म अपात्र करावा. ते सूर्यवंशी यांना अजित पवार गटाकडून पण एबी फॉर्म मिळालेला होता, मग त्यांनी तो नाही भरला का? हो, त्यांनी मनसेचा आधी एबी फॉर्म घेतला होता, दुसऱ्या दिवशी अजितदादा पवारांचा एबी फॉर्म घेतला, पण त्यांनी राष्ट्रवादीचा न भरता मनसेचा भरला. आता आम्ही बघतोय की इतर बऱ्याच ठिकाणी सर्व पक्षीयांचे उमेदवार आहेत. रवी लांडगेंच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी काही दबाव आहे का त्यांच्यासमोर? रवी लांडगेंची काही दहशत वगैरे आहे असं काही नाहीये ना? नाही, आपल्याला प्रसाद ताटेचं उदाहरण समोर आहे. त्यांनी स्वतः येऊन, त्यांचं आमच्या कुटुंबावर प्रेम आहे आणि स्वतः येऊन पाठिंबा दिला, त्यामुळे दहशतीचा काही विषय नाही. दुसरा प्रश्न असा आहे की अर्ज भरण्यापूर्वी पण काही अपक्ष येत असतात जे अर्ज भरायला येतात, मग त्यामध्ये काही स्वपक्षीयांनी त्यांच्या मागे ताकद लावलेली असते, काही विरोधी पक्षांनी पण ताकद लावलेली असते. हे डावपेच खेळले जातात. तर ते डावपेच तुमच्या लक्षात कसे आले आणि ती किती उमेदवार होते जे त्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच तुम्ही त्यांना थोपवलं? खरं तर हे सगळं नकारात्मक भावनेतून होत असतं, पण महादेवांच्या कृपेने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, आत्ता माझ्यासमोर अपक्ष उमेदवारी सुद्धा भरणार होते, पण त्यांचा माझा सुदैवाने संपर्क झाला, त्यांना सुद्धा माझे विचार पटले, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. असे किती उमेदवार होते की जे तुमच्या संपर्कात आले, त्यांना कळालं तुम्हाला की ते तुमच्या विरोधात अर्ज भरणार आहे? साधारण 3-4 उमेदवार होते. आता असंही म्हटलं जातं की बिनविरोध होताना जो उमेदवाराला बिनविरोध निवडून यायचंय तो मोठं अर्थकारण करत असतो. मोठा लाभ जो आहे तो अपक्ष उमेदवार असेल किंवा आपल्यासमोर पक्षाचे उमेदवार येणार आहेत त्यांना देत असतो. तर रवी लांडगे यांनी असे काही लाभ उमेदवारांना दिलेला आहे? नाही, मी काही अर्थकारण केलेलं नाहीये. सुदैवाने सर्वांनी मला मनापासून पाठिंबा दिला.
तुम्ही काय आता सांगाल इतर उमेदवारांना ज्यांना बिनविरोध निवडून यायचं आहे? कारण हे सोपं नाही आहे. इच्छा तर प्रत्येकाची असते, परंतु ती इच्छापूर्ती कशी करावी लागते यासाठी काय सल्ला असेल तुमच्याकडनं? आणि नुसतं बिनविरोधच नाही, राजकारणात निवडून यायचं असलं तर फक्त राजकारणापुरतं मर्यादित राहायचं नाही. ठीक आहे, 3 महिने तुम्ही राजकारण डोक्यात ठेवा, पण राजकारण संपल्यानंतर समाजाशी मित्रपरिवार जोडा आणि सर्व पक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. या सर्व प्रक्रियांमध्ये मित्रपरिवार आणि कुटुंब सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतं, ते तुमच्यासोबत हवे असतं. तर बिनविरोध निवडून येणं हे खरंच सोपं नाही आहे. रवी लांडगे यांनी ही कामगिरी सलग 2 वेळा करून दाखवलेली आहे आणि हे 2 वेळा परिश्रम करत असताना, 2 वेळा बिनविरोध होत असताना किती परिश्रम घ्यावे लागतात हे रवी लांडगे यांनी सांगितलं. आणि त्यासाठी नेमके काय काय कार्यक्रम आणि कोणत्या कोणत्या पद्धतीनं करावे लागतात हेच आपण रवी लांडगे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता जर तुम्हाला बिनविरोध व्हायचा असेल तर अशा शक्ली ज्या आहेत त्या लढवाव्या लागतील आणि ते लढवण्याची तयारी तुमची असेल तर तुम्ही पण बिनविरोध होऊ शकता. कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.